ओके. शॉर्टकट्स मध्ये बघा काय काय इम्पॉर्टंट पॉइंट आहे ते. इट इज गिवन दॅट इन द क्वेश्चन दॅट रिफ्लेक्टेड अँड रिफ्लेक्टेड रेज आर परपेंडिक्युलर टू इच अदर. दॅट मीन्स आय प्लस आर इज इक्वल टू 90 डिग्री. त्याचा अर्थ काय? हे आपल्याला स्टँडर्ड ट्वेल्थ मध्ये ब्रिव्हिस्टर अँगल मध्ये होतं बघा. ब्रिव्हिस्टर अँगल मध्ये एक पॉइंट होता ना. काय सांगितलं बघा. इट इज गिवन दॅट इफ इट इज गिवन दॅट रिफ्लेक्टेड अँड रिफ्रॅक्टेड रेज आर परपेंडिक्युलर देन आय प्लस आर इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे ह्याच्यामध्ये ब्रिव्हिस्टर अँगलच्या फॉर्मॅटमध्ये जर आपण बघितला तर हा समजा एक ग्लास स्लॅब आहे. ठीक आहे. आणि लाईट इन्सिडेंट होते इथून. ओके. हा नॉर्मल आहे. हा इन्सिडेंट अँगल आहे. ही रिफ्लेक्टेड रे आहे आणि ही रिफ्रॅक्टेड रे आहे. ठीक आहे. तर त्यांनी जर असं सांगितलं असेल की रिफ्लेक्टेड रे आणि रिफ्रॅक्टेड रे मध्ये जर 90 डिग्री असेल, 90 डिग्री अँगल असेल, तर हा आय असेल तेव्हा हा पण आय असणार आणि हा आर असणार. मग ही जर सरळ लाईन आहे तर या सरळ लाईन मध्ये हा अँगल जर 90 असेल तर उरलेल्या दोघांची बेरीज आय प्लस आर पण काय होते? 90 डिग्री होते. हे तुम्हाला माहिती असेल ब्रिव्हिस्टर लॉ मध्ये. ठीक आहे. सो वेन एव्हर देर इज अँगल बिटवीन रिफ्लेक्टेड रे अँड रिफ्रॅक्टेड रे इज 90 डिग्री, देन अँगल बिटवीन ऍडिशन ऑफ आय अँड आर इज ऑल्सो 90 डिग्री. ओके. नेक्स्ट शॉर्टकट मध्ये काय सांगितलं बघा त्यांनी. An unpolarized beam of light incident on a group of n polarizing sheets, which are arranged in such way that their characteristics direction of each polarizing sheet makes an angle with that of the preceding sheet. Then the fraction of incident unpolarized light emerging out of the last sheet has intensity I0 upon 2 cos square theta n minus 1. त्याचा अर्थ काय बघा. समजा ही अनपोलराइज लाईट आहे. ओके. हे डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन आहे. हा एक पोलरायझर आहे. ठीक आहे. इथून जी लाईट येईल ती पोलराइज लाईट असणार. नंतर दुसरा एक पोलरायझर लावलाय. तो थोडासा टिल्ट आहे बघा. किती अँगलने टिल्ट आहे? तर ह्या डायरेक्शन पेक्षा थोडासा थिटा एवढ्या अँगलने टिल्ट आहे. कळतं तुम्हाला? म्हणजे याची डायरेक्शन अशी सरळ असेल साईडला काढतो बघा, तर याची डायरेक्शन थोडीशी अशी टिल्ट आहे बघा अशी. सो हा थिटा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक तिसरा म्हणजे इथे येणार ती लाईट पोलराइज असणार पण ती थोडीशी ह्याच्यापेक्षा थोडीशी इंटेन्सिटी कमी असणार. ठीक आहे. अजून एक आहे तो अजून थोडासा वाकडा आहे बघा. टिल्ट आहे पोलरायझर. म्हणजे त्यांनी ह्याच्याशी सुद्धा एक अँगल बनवला तो म्हणजे थिटा असा. मग इथून लाईट अजून थोडीशी डीम असणार, इंटेन्सिटी कमी असणार. तिसरा पोलरायझर आहे तो अजून थोडासा टिल्ट आहे अजून म्हणजे असा. म्हणजे प्रत्येक नवीन पोलरायझर आधीच्या पोलरायझरशी किती अँगल बनवतोय? थिटा एवढा अँगल बनवतो. मग असे समजा एन नंबर ऑफ पोलरायझर लाईनीत उभे केलेत आणि प्रत्येक दोन पोलरायझर मध्ये म्हणजे ह्या दोघांमध्ये अँगल किती आहे? थिटा. ह्या दोघांमध्ये अँगल तेवढाच थिटा, ह्या दोघांमध्ये अँगल थिटा आहे. मग शेवटी जी बाहेर पडणारी लाईट आहे त्या बाहेर पडणाऱ्या लाईटची इंटेन्सिटी जी आहे फायनल इंटेन्सिटी ती किती सांगितली त्यांनी फॉर्म्युलामध्ये? I0/2 cos स्क्वेअर थिटा n मायनस 1. काय फॉर्म्युला दिले त्यांनी? I0/2 cos स्क्वेअर थिटा रेश टू n-1. म्हणजे काय? जर समजा दोन पोलरायझर असतील, दोन, म्हणजे इथे येणारी जी लाईट असेल त्याची इंटेन्सिटी ही किती असणार आहे? इथे 2 घेणार ना मी. म्हणजे काय होईल ते? I0/2 cos स्क्वेअर थिटा रेश टू 1 होईल. म्हणजे असं येईल ते I0 cos स्क्वेअर थिटा अपॉन 2. जर तीन पोलरायझर असतील तर मग इथे स्क्वेअर होईल. म्हणजे इंटेन्सिटी अजून जी आहे ती ओरिजिनल इंटेन्सिटी आहे. ही पीक व्हॅल्यू ऑफ इंटेन्सिटी म्हणजे मॅक्झिमम इंटेन्सिटी ही आहे. पण कॉस स्क्वेअर थिटाने मल्टिप्लाय केल्यामुळे ही इंटेन्सिटी कमी होते. म्हणजे प्रत्येक वेळेला जे एक एक पोलरायझर जर आपण वाढवला आणि प्रत्येक पोलरायझर हा तिरका आहे, आधीच्या पोलरायझरपेक्षा थोडासा तिरका आहे असा, एवढे अँगल बनून जशी फायनल लाईट जी बाहेर पडते त्याची इंटेन्सिटी, त्याचा हा फॉर्म्युला आहे. आणि थिटा किती आहे? प्रत्येक दोन पोलरायझर मधला फिक्स अँगल आहे. म्हणजे ह्या दोघांमध्ये समजा 10 डिग्री अँगल असेल, हा इथे पण 10 डिग्री, इथे पण 10 डिग्री, असं शेवटी चार पोलरायझर नंतर बाहेर पडणारी लाईट जी असेल त्याची इंटेन्सिटी काय असेल त्याचा हा फॉर्म्युला आहे. कळलं तुम्हाला हे? समजले का?
Yes, sir. पुढे. इफ एन ब्राइट बँड ऑफ लॅम्बडा वन, जी वेवलेंथ आहे, कोइन्साइड विथ एम ब्राइट बँड ऑफ लॅम्बडा टू, देन अप्लाय एन लॅम्बडा वन इज इक्वल टू एम लॅम्बडा टू. हे लक्षात घ्या काय सांगितलं. एन द ब्राइट बँड ऑफ लॅम्बडा वन कोइन्साइड विथ द एम्थ ब्राइट बँड ऑफ द लॅम्बडा टू, देन एन इंटू लॅम्बडा वन इज इक्वल टू एम इंटू लॅम्बडा टू. त्याचा अर्थ तुम्हाला मी समजून सांगतो, लक्ष द्या. त्याचा अर्थ असा आहे, समजा हे दोन सोर्स आहेत, ठीक आहे, आणि ही स्क्रीन आहे. इथे एक पॉईंट घेतला मी, समजा हा पी पॉईंट आहे. इथून लाईट जी येते इथपर्यंत रीच होते, आणि इथून जी लाईट येते ती पण इथपर्यंत रीच होते, म्हणजे दोन्ही लाईट इथे इंटरफेअर होत आहेत या पॉईंटला. ठीक आहे. आणि समजा समजा हा पॉईंट जो आहे तो ब्राईट पॉईंट आहे. आता मी हे जे दोन सोर्स बनवले ते कसे बनवले आहेत, एका शीटला दोन होल केलेत ना मी. ऍक्च्युली काय केलंय, इथे एक बल्ब आहे, बरोबर. इथे एक बल्ब आहे, तिथून लाईट येते, त्याची इंटेन्सिटी लॅम्बडा एक फिक्स आहे, बरोबर. मग इनिशियली इथे जी लाईट वेवलेंथ ते लॅम्बडा वन, आणि इथे इथून जे सेंटर पासून जो इथे समजा हा ब्राईट बँड आहे, इथे पुन्हा डार्क बँड, इथे ब्राईट बँड, पुन्हा इथे डार्क बँड, इथे ब्राईट बँड, इथे डार्क बँड, आणि हा पुन्हा ब्राईट बँड आहे. समजा हा चौथा ब्राईट बँड आहे, फोर्थ ब्राईट बँड आहे इथे. कधी वेवलेंथ लॅम्बडा वन असताना त्याला आपण एन नाव दिलंय, आणि वेवलेंथ लॅम्बडा वन. समजा आता मी ही लाईट चेंज केली, दुसरी लाईट घेतली मी, ओके, दुसरी लाईट घेतली, त्याची वेवलेंथ आता लॅम्बडा टू आहे. मग इथे जे बँड विथ आहे किंवा इथे जी साईज आहे बँडची ती कमी जास्त होणार. मग त्यामुळे इथे काय झालं की आता जो ब्राईट बँड आहे तो सहावा ब्राईट बँड आहे त्याच पॉईंटला, कितवा आहे, सहावा आहे. आणि त्यावेळेला वेवलेंथ किती आहे, लॅम्बडा टू आहे. मग ते सहा नंबरला मी एम मानतो, एम ब्राईट बँड, आणि वेवलेंथ लॅम्बडा टू. तर रूल काय सांगतो की तुम्ही जरी वेवलेंथ चेंज केली आणि पॉईंट तुम्ही जर एकच पकडला, हाच पॉईंट पकडलाय, त्यावेळेला ह्याची साईज कमी जास्त होणार ब्राईट बँड डार्क बँडची, पण ह्या दोघांचं जो मल्टिप्लिकेशन आहे ते सेम राहणार. कळालंय का. हाँ सर. ठीक आहे. समजा अजून मी तिसरी वेवलेंथ घेतली लॅम्बडा थ्री, आणि त्याला मी एम एन एम आर नाव दिलं. समजा आर आर नंबरचा ब्राईट बँड आहे त्याच ठिकाणी त्याच ठिकाणी ब्राईट बँडचे नंबर चेंज म्हणजे एक वेवलेंथ असताना समजा बँड असे आहेत, लक्ष द्या मी काय सांगतो, असे बँड दिसत आहेत तुम्हाला. हा, असे बँड आहेत, डार्क बँड आणि ब्राईट बँड, एक वेवलेंथ असताना. ठीक आहे. तर त्याच ठिकाणी वेवलेंथ चेंज केली तर कदाचित ते असं पण होऊ शकतं, हा डार्क, हा ब्राईट, पुन्हा हा डार्क, पुन्हा हा ब्राईट. म्हणजे एवढ्याच भागात किती बसले होते बँड डार्क, एक दोन तीन चार, आणि तेवढ्याच भागात आता किती बसले, डार्क बँड दोनच बसले. का, काय चेंज केलं मी, वेवलेंथ चेंज केली. मग हा नंबर किती, चार होता, आणि हे लॅम्बडा, आणि हा नंबर दोन आला डार्क बँड, आणि हे लॅम्बडा डॅश. या दोघांचा जो गुणाकार आहे तो सेम आहे असं त्यांना म्हणायचं, कोणाला, शॉर्टकट मध्ये. हे झालं ब्राईट बँड साठी. सेम केस जर डार्क बँड साठी असेल, म्हणजे हा पॉईंट जो आपण निवडला तिकडे समजा डार्क बँड येत असेल, तर मग एका वेवलेंथ असताना डार्क बँड आहे टू एन प्लस वन लॅम्बडा वन, आणि वेवलेंथ आहे लॅम्बडा वन. आणि दुसरी वेवलेंथ असताना टू एम प्लस वन लॅम्बडा वन, तोच डार्क बँड, आणि वेवलेंथ आहे लॅम्बडा टू. हे दोन्ही इक्वल असतात. कळालं का. बघा इथे दिले त्यांनी. ठीक आहे. वेर एन वन अँड एन टू आर मेजर्ड फ्रॉम इनिशियल व्हॅल्यू ऑफ थीटा. तर एन एन वन आणि एन टू नाही ते, ऍक्च्युली तसं नाही ते, इथे बोलायची गरज नाही आहे ते. ठीक आहे. तुम्हाला आयडिया आली असेल मी काय सांगतो ते. हा, बरं. ऑन इमर्जिंग ॲपरेटस इन अ लिक्विड with refractive index n, the fringe width decreases to w dash, where, म्हणजे समजा एक्झाम्पल देतो, हे सगळे शॉर्टकट्स आपल्याला यूज करायला मिळतील हा. लक्षात घ्या. समजा एक सेटअप आहे, आणि त्या सेटअप मध्ये एक बल्ब आहे, एक
दोन स्लिट्स फॉर्म होत आहेत, तिथून लाईट निघणार आहे, इथून निघणार आहे, आणि इथे स्क्रीन आहे. इथे ना डार्क बँड ब्राईट बँड आहेत. डार्क आहे, ब्राईट आहे, पुन्हा डार्क आहे, पुन्हा ब्राईट आहे, पुन्हा डार्क आहे, पुन्हा ब्राईट आहे. ठीक आहे. आणि हा सेटअप आता एअर मध्ये. ठीक आहे. तेव्हा ही जी विड्थ आहे, दोन डार्क बँड मधली विड्थ, त्याला डब्ल्यू नाव दिलं मी. हा पूर्ण सेटअप समजा आता मी पाण्यामध्ये ठेवला, पूर्ण सेटअप दुसऱ्या एका मीडियम मध्ये ठेवला. ठीक आहे. पूर्ण सेटअप इथे इथे मी ठेवला, तसा तसा सेटअप ठेवला. आता जे इथे बँड फॉर्म होईल, ती जी बँडची जी विड्थ आहे ना, ती विड्थ थोडीशी चेंज होईल. बघा तुम्हाला दिसते आता, डार्क आणि ब्राईट बँड आता जवळजवळ आले, थोडे लांब लांब होते. मग किती झाली याची विड्थ, तर त्याला डब्ल्यू डॅश निघाला. मग डब्ल्यू डॅशचा फॉर्म्युला काय आहे, तर ओरिजिनल डब्ल्यू अपॉन एन. एन काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द गिवन लिक्विड. म्हणजे समजा हे पाण्यामध्ये ठेवलं, म्हणजे पाण्याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स साधारणतः 1.5 असते, आणि ह्याची विड्थ समजा 2 सेंटीमीटर विड्थ आहे. इथे एअरमध्ये असताना हे किती डिस्टन्स आहे, 2 सेंटीमीटर. तेच जर पाण्यामध्ये ठेवलं तर किती होणार ते, 2/1.5 म्हणजे 20/15 म्हणजेच 4/3 म्हणजेच 1.3 होणार. म्हणजे जिकडे 2 सेंटीमीटर विड्थ होती, तेच पूर्ण सिस्टीम आता कशामध्ये ठेवली मी, एका लिक्विडमध्ये, ज्या लिक्विडची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ती 1.5. आता ती विड्थ किती झाली, 1.33 झाली. हे डिस्टन्स किती झालं, डब्ल्यू डॅश कमी झालं, 1.33 झालं. कळालं कशामुळे झालं ते. आता आपण पूर्ण सेटअप कशामध्ये ठेवला, लिक्विडमध्ये ठेवला. समजले का, क्लिअर आहे काय शॉर्टकट पुढे. If in the question it is given that transparent sheet of refractive index n is inserted and central fringe shifts to the place of nth bright fringe, then apply the formula n minus 1 into t is equal to n lambda. If in the question central fringe shifts to n dark fringe, that is given fringe is given, just replace n in formula above by n minus 1/2. आता याचा अर्थ काय बघा, काही शॉर्टकट्स यूज करता यायला पाहिजे तुम्हाला. काय दिला बघा अर्थ याचा, समजा पुन्हा सेम लक्षात घ्या, इथे दोन स्लिट्स आहेत, ओपनिंग आहे, S1 आणि S2. इथून लाईट बाहेर पडते, स्क्रीन आहे. ठीक आहे. हे डिस्टन्स किती असतं, डी असतं. हे डिस्टन्स किती असतं दोघांमधलं, स्मॉल डी असतं. आणि इथे एक मोनोक्रोमॅटिक लाईटचा सोर्स आहे, तिथून लाईट बाहेर पडते, त्यामुळे एकच लाईट मोनोक्रोमॅटिक आहे. इथे शिफ्ट, इथे दोन्ही वेव्स समजा एकत्र येत आहेत, आणि सध्या ब्राईट पॉइंट आहे, आणि हा सेंट्रल ब्राईट फ्रिंज इकडे आहे. ही सेंट्रल मिडल आहे, बरोबर ह्याच्या समोर हे ब्राईट फ्रिंज. ब्राईट फ्रिंज दाखवताना मी कसं दाखवणार, मध्ये काय रंगवत नाही मी. ही पूर्ण ब्राईट फ्रिंज आहे. नंतर पुन्हा डार्क फ्रिंज आली, पुन्हा ब्राईट फ्रिंज आली, म्हणजे हा पुन्हा डार्क फ्रिंज आली. कळतं, हे ब्राईट, हे पुन्हा डार्क, हे पुन्हा ब्राईट, पुन्हा डार्क, हे पुन्हा ब्राईट, इथून पुन्हा डार्क. समजा आपला जो पॉइंट आहे, ओके, आपला जो पॉइंट आहे तो समजा इथे इन्सर्ट होतोय, आणि इथून पण लाईट इथे येते, म्हणजे हा ब्राईट बँड मध्ये आला. आता काय केलं, ह्याच्यामध्ये मी ट्रान्सपरंट शीट ह्या पूर्ण सेटअपच्या मध्ये घेतली, एक ग्लास स्लॅब घेतली, समजा ट्रान्सपरंट आहे, म्हणजे इथून लाईट पास होते.
पण काय होणार, हा सेंट्रल बँड जो आहे ना, तो आता चेंज होणार, शिफ्ट होणार. म्हणजे हा इथे जो सेंट्रल बँड होता इथे, तो आता इथे नाही राहणार. तो समजा इथे आला, इथे आला सेंट्रल बँड. म्हणजे जिकडे पहिला दुसरा ब्राईट बँड होता ना, सेकंड ब्राईट, तिकडे आता सेंट्रल बँड आला. हा सेंट्रल बँड जो आहे आता इथे आला. का आला इथे? कारण मध्ये आपण काय शीट इन्सर्ट केली, टी एवढ्या थिकनेसची शीट इन्सर्ट केली. ठीक आहे. हा किती नंबरचा ब्राईट बँड आहे? एन नंबरचा ब्राईट बँड आहे. सॉरी, म्हणजेच जो सेंट्रल ब्राईट बँड आहे तो कितीने शिफ्ट झाला? एन एवढ्या ब्राईट बँडने शिफ्ट झाला. पहिला तो इथे होता ना, आता तोच इथे आलाय. आता हा सेंट्रल झाला, लक्षात घ्या, सेंट्रल झाला सी. याच्या वरती आणि याच्या खाली आहे. हा इथे शिफ्ट का झाला इथून इथे वरती? कारण आपण काय इन्सर्ट केलं मध्ये? टी एवढ्या थिकनेसचे ट्रान्सपरंट मटेरियल मीडियम इन्सर्ट केलं. मग रूल काय सांगतो बघा, n-1 इंटू टी इज इक्वल टू एन लॅमडा. n-1 इंटू टी, सॉरी, ठीक आहे. काय सांगितलं मी? n-1 इंटू टी इज इक्वल टू एन लॅमडा. एन काय आहे? ह्या मटेरियल मीडियमची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. टी काय आहे? ह्याचं थिकनेस आहे. हा कॅपिटल एन काय आहे? कॅपिटल एन म्हणजे काय? सेंट्रल बँड कितीने शिफ्ट झाला? एका बँडने शिफ्ट झाला. इथे होता ना आधी, तो आता इथे आला. म्हणजे किती आला? एनची व्हॅल्यू आली 1. ती 2 असू शकते, 3 असू शकते. लॅमडा काय आहे? जी वेवलेंथ आपण एकच वापरली त्याची वेवलेंथ लॅमडा. टी माहिती आहे, एन माहिती असेल. एन काय आहे? त्याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. हा लक्षात आलं? मग हा फॉर्म्युला यूज करायचा. तेच हा सेंट्रल ब्राईट बँड आता एन नंबरच्या ब्राईट बँडवर आला. तो जर सेंट्रल ब्राईट बँड इथे आला, इथे एम नंबरच्या डार्क बँडवर आला. फक्त इथून तो थोडासा इथे शिफ्ट झाला, इथे इथे आला आता. म्हणजे इथे ब्राईट झाला आता समजा. इथे काय झालं? ब्राईट बँड झाला. इथे ब्राईट बँड झाला समजा. एक मिनिट, इरेज होत नाहीये. इथे ब्राईट बँड झाला, सेंट्रल ब्राईट बँड. म्हणजे आजूबाजूला आता काय झालं? डार्क बँड झाला. इथे डार्क आला आणि इथे पण डार्क आला. म्हणजे तुमचा जो सेंट्रल ब्राईट बँड आहे समजा इथे शिफ्ट झाला एम नंबरच्या डार्क बँडवर. मग त्यासाठी पण फॉर्म्युलामध्ये काय घ्यायचं त्यांनी? एनच्या जागी n-1 घ्यायचं. बाकी सगळं सेम राहणार. म्हणजे काय ना, n-1 इंटू टी इज इक्वल टू n-1/2 इंटू लॅमडा. हा फॉर्म्युला फक्त यूज करायचा, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे माइट बेंडर्स. In interference, the energy redistributed in space, there is no loss of or gain of energy. म्हणजे दोन वेव्स जेव्हा इंटरफेअर होतात, जेव्हा दोन वेव्स एकत्र येतात इथे, तेव्हा त्यांच्यामध्ये एनर्जी डिस्ट्रीब्युट नाही होत. एनर्जी तेवढीच राहते. फक्त काय चेंज होतं? फक्त त्याचा पॅटर्न चेंज होतो, त्याची मोड ऑफ व्हायब्रेशन चेंज होतो. एनर्जी त्या सिस्टीमची काय राहते? तेवढीच राहते. पुढे, द सेंट्रल ब्राईट may not always be bright. It will be bright only if the phase difference between the two coherent sources is zero. It may be dark if the phase difference is lambda. म्हणजे जो सेंट्रलचा जो बँड आहे हा, समजा स्क्रीन घेतलं, सेंट्रल बँड, तो ब्राईट पण असू शकतो किंवा डार्क पण असू शकतो. ठीक आहे. मग त्याने काय सांगितलंय की नॉट नेसेसरी ऑलवेज ब्राईट. नेहमीच हा मधला बँड हा ब्राईट असतो असं काही नाही. तो एकतर ब्राईट ब्राईट पण असू शकतो किंवा डार्क पण असू शकतो. ब्राईट असेल तेव्हा फेज डिफरन्स किती घ्यायचा आहे? 0. म्हणजे हे जे काय दोन सोर्स आपण दाखवलेत ना, हे जे दोन सोर्स आहेत त्यांच्यामधनं निघणाऱ्या वेव्ज ह्या फेजमध्ये असणार. कधी? तर तुमचा सेंट्रल बँड हा काय असणार? ब्राईट असणार. तो जर सेंट्रल बँड तुमचा डार्क असेल, ओके, तर ह्या दोन सोर्स मधनं निघणारी लाईट त्या दोन वेव्ह मध्ये फेज डिफरन्स कितीचा असेल? पाय रेडियनचा असेल.
हे फक्त लक्षात ठेवायला सांगितलं बस. म्हणजे जर तुमचा सेंट्रल बँड ब्राईट असेल तर फेज डिफरन्स 0 असेल. जर सेंट्रल बँड तुमचा डार्क असेल तर फेज डिफरन्स पाय रेडियन असेल. तर शक्यतो सेंट्रल बँड बँड डार्कचा आपण घेत नाही. ठीक आहे. Where one of the slit is closed and width of the other is made of the order of lambda, we observe diffraction fringes instead of interference fringes. काय कळालं? हे दोन सोर्स आहेत, त्यातला एक सोर्स मी बंद केला. हा. आणि अदर इज मेड ऑफ द ऑर्डर ऑफ लॅम्बडा, म्हणजे दुसरा जो आहे त्याची वेव्हलेंथ लॅम्बडा आहे, पण स्लिटच आहे ती. म्हणजे आतापर्यंत आपण कसं बघितलं होतं? आतापर्यंत आपण बघितलं होतं की इथे एक स्लिट आहे आणि इथे एक स्लिट आहे. ही स्लिट बंद केली आपण, ही स्लिट फक्त अलाव केली आणि ते वेव्हलेंथ किती आहे? लॅम्बडा असेल. तर इथे जे पॅटर्न मिळतो ना या स्क्रीनवर, हा जो पॅटर्न आहे तो इंटरफेरन्स नाही राहणार, तो डिफ्रॅक्शन होणार. डिफ्रॅक्शन पॅटर्न कसा दिसतो? पहिला ब्राईट बँड, हा ब्राईट आहे लक्षात घ्या. नंतर डार्क, हे डार्क आहे, हा पुन्हा ब्राईट. तर असं असा पॅटर्न दिसतो डिफ्रॅक्शन पॅटर्न. त्याची इंटेन्सिटी कमी कमी होत जाते बघा, असा दिसतो. म्हणजे विड्थ जी आहे ती सगळ्यात मोठी आहे, नंतर अजून कमी झाली, अजून कमी झाली, म्हणजे विड्थ कमी कमी होत जाते. इथे इंटरफरन्स पॅटर्न मध्ये सगळ्या विड्थ काय असते? सेम असते. जेव्हा तुम्ही एखादी स्लिट क्लोज करणार ना इंटरफरन्स पॅटर्न मधनं, तेव्हा तुम्हाला जो पॅटर्न मिळणार आहे स्क्रीनवर तो इंटरफरन्स नसणार आहे. तो काय असणार आहे? डायफ्रॅक्शन पॅटर्न. डायफ्रॅक्शन डायफ्रॅक्शन पॅटर्न असणार आहे. ठीक आहे. पुढे पुढे बघूया. The phenomenon of diffraction can be treated as an interference phenomenon if the number of current sources are infinite. नंबर ऑफ करंट सोर्सेस भरपूर असतील तर तो डिफ्रॅक्शन नाही होणार. तो काय असणार? काय असणार? ते इंटरफेरन्स असणार जर तुमचे करंट सोर्सेस काय असतील? जास्त असतील. म्हणजे समजा इथे समजा सिंगल स्लिट आहे, सिंगल स्लिट आहे, तर स्क्रीनवर जे मिळणार तो काय असणार आहे? डिफ्रॅक्शन पॅटर्न असणार आहे असं. पण इथे जर स्लिट वाढली आहे तर तो डिफ्रॅक्शन नव्हता, काय होणार आहे? इंटरफेरन्स होणार आहे. अजून एक स्लिट वाढली, अजून एक ओपनिंग वाढली, तेवढेच हा जो पॅटर्न आहे तो इंटरफेरन्स पॅटर्न होणार आहे. डिफ्रॅक्शन पॅटर्न नाही राहणार जर स्लिटचे नंबर वाढवले तर. ठीक आहे. स्लिट वाढवणं म्हणजे आपण कोहेरेंट सोर्सेस वाढवत आहे. इथे दोन होते पहिला, आता तीन झाले, चार झाले, असे सोर्सेस म्हणजे होल वाढवतो आपण, होल्स वाढवतो. ओके. आता आपण 2 मिनिटात एमसीक्यू ला सुरुवात करूया. ठीक आहे. बर. ठीक. काय दिलंय बघा. इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट, फ्रिंज विथ is 1.4 millimeter with light of wavelength 6000 Armstrong. If the light of wavelength 5400 Armstrong is used with no other changes in the experimental setup, the change in fringe width is how much? म्हणजेच जेव्हा इनिशियली एक वेवलेंथ आहे तेव्हा फ्रिंज विथ W1 आहे.
आता वेव्हलेंथ चेंज केली तर फ्रिंज विथ चेंज होईल. पण आपल्याला W1 दिलेला आहे, λ2 दिलाय, λ1 दिलाय. W2 नाही विचारलं आपल्याला, W2 आणि W1चा डिफरन्स विचारलाय. कितीने चेंज होईल ते विचारलंय. कळतंय का? ठीक आहे. मग फॉर्म्युला आपला कसा लागेल बघा. मी डायरेक्ट तुम्हाला सोल्युशन दाखवतो त्याचं. बघा, फ्रिंज विथ डब्ल्यू इज इक्वल टू लॅमडा डी अपॉन डी. हा लॅमडा म्हणजे वेव्हलेंथ, डी म्हणजे स्क्रीन आणि सोर्स मध्ये डिस्टन्स, आणि स्मॉल डी म्हणजे दोन सोर्स मध्ये डिस्टन्स. म्हणजे वेव्हलेंथ आणि फ्रिंज विथ एकमेकांना डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. कारण आपण ऑदर, त्याने काय सांगितलं, ऑदर एक्सपेरिमेंटल सेटअप विल रिमेन सेम. ऑदर एक्सपेरिमेंटल सेटअप, नो चेंज इन ऑदर एक्सपेरिमेंटल सेटअप. म्हणजे तुमचा फॉर्म्युला काय लागणार, तो लॅमडा इज प्रपोर्शनल टू डब्ल्यू घेतला ना, म्हणजे W2 अपॉन W1 इज इक्वल टू λ2 अपॉन λ1 डायरेक्टली. सॉरी, λ1. ठीक आहे. म्हणजे इथे येणार λ1. मग तुम्हाला काय विचारलं, W2 मायनस W1 विचारलंय ना त्यांनी. आता मला सांगा, वेव्हलेंथ वाढली की कमी झाली सेकंड वाली? पहिली 6000 होती आणि आता 5400, म्हणजे वेव्हलेंथ कमी झाली आहे. म्हणजे तुमचा W2 जो आहे तो कमी असणार. तर मी एकदा असं करू शकतो बघा. काय करतो बघा, मी लक्ष द्या. W2 मायनस W1 काढू शकतो मी, आणि डिवाइड बाय W1 केलं तर चालेल. आणि मग इथे काय बोलते, λ2 मायनस λ1 अपॉन λ1. म्हणजे याला कंपोनंट डिव्हिडंड यूज केला. पण आपल्या माहिती आहे की W2 लहान राहणार आहे, कारण λ2 लहान आहे. मग मी काय करतो, इथे उलट करतो. मी ते करतो W1 अपॉन W2 इज इक्वल टू λ1 अपॉन λ2. मला डिफरन्स पाहिजे ना फक्त. मग डिव्हिडंड मेथड वापरली तर W1 मायनस W2, म्हणजेच ह्यातनं मायनस केलं तसं ह्यातनं मायनस होणार. डिवाइड बाय W2, म्हणजे ते काय होणार, λ1 मायनस λ2 डिवाइड बाय λ2. बरोबर. म्हणजे कसं होणार ते बघा. आता आपल्या W1 मायनस W2 पाहिजे. λ1 मायनस λ2, डिफरन्स कितीचा आहे बघा, दोन वेव्हलेंथ मधला. 6000 आणि 5400, म्हणजे 600चा डिफरन्स आहे. म्हणजे इथे किती येणार, 600 आर्मस्ट्रॉंग. आणि सेकंड जी वेव्हलेंथ आहे λ2 किती आहे, 6000 आहे. सॉरी, 5400 आहे सेकंड वेव्हलेंथ. म्हणजे इथे किती घेणार मी, 5400. हे 600 मध्ये 2 0 गेले, 2 0 गेले. बरोबर ना. 6×9 = 54, म्हणजे आला किती, 1/9. आणि W2 तिकडे जाऊन मल्टिप्लाय होणार, म्हणजे W2 ने आता. पण आपल्याला एक मिनिट, W2 माहीत नाहीये ना. एकच मिनिट, W2 माहीत असल्यामुळे ठीक आहे, आपण रिअरेंज करूया, काय करता येईल ते बघूया. W2 आला, बरोबर. म्हणजे झालं का, एक्झॅक्टली कसं दिसणार ते, W1 मायनस W2 इज इक्वल टू 1/9 W2 असं दिसणार. बरोबर. मग आता आपल्याला जर W1 मायनस W2 काढायचं असेल तर मी काय करतो बघा. W1 इज इक्वल टू 1/9 W2 प्लस W2. हे थोडंसं रिअरेंज केलं, मग अशी आपण केलं असतं बरं झालं असतं. ठीक आहे, काय हरकत नाही. म्हणजेच काय आलं, 1/9 प्लस 1 × W2. म्हणजे काय म्हणते, 10/9 आला W2. दिस इज W1. बरोबर. पण W1 तुम्हाला किती दिला आहे, मला डायरेक्ट W1 म्हणून W2 नाही काढू शकत आपण. थोडंसं माझ्याकडनं ते मिस्टेक झाली, कारण W1 दिलेलं आहे त्यांनी. बरोबर. मग W1 दिला, आपल्याला मेन पाहिजे काय, W1 मायनस W2. तर ह्याच्यामध्ये आपण
W2 ची जी व्हॅल्यू आली किती आली W2 ची व्हॅल्यू? W2 ची व्हॅल्यू येणार 9/10 इंटू W1 येणार. मग ती मी इथे दाखवतो. W1 मायनस 9/10 W1, बरोबर ना? W1 मायनस W2 पाहिजे. W2 किती आला? 9/10 W1, म्हणजेच किती आलं ते W1 इंटू 10 - 9/10, बरोबर ना? 10 - 9/10 म्हणजेच किती? 1/10 W1. दिस इज डिफरन्स. W1 मायनस W2 चालू आहे लेफ्टला. तर W1 किती दिलाय त्यांनी? किती दिलाय? फ्रिंज विथ 1 पॉईंट समथिंग मिलीमीटर दिलाय ना. 1.4 मिलीमीटर दिलाय फ्रिंज विथ. म्हणजे इथे किती टाकणार आपण? 1.4 टाकणार डिवाइड इंटू 1/10. 1/10 म्हणजे किती होणार ते? 0.14 होणार ते. ओके, डिफरन्स किती झाला? W1 मायनस W2 0.14 झाला. माझ्याकडनं एक मिस्टेक झाली की मी इथे तुम्हाला थोडंसं W1 मायनस W2 करायला लावलं इनिशियली, पण आपल्याला W2 माहिती नाही आहे, त्यामुळे आपल्याला हे W2च्या टर्ममध्ये ठेवणं गरजेचं नव्हतं. पण ठीक आहे, तरी पण आपण कसं करून ऍडजस्ट करून हे काढू शकतो. वन मोर थिंग. हां म्हणजे इथे W2चं आपण इथे ऍडजस्टमेंट करून हे W1 मायनस W2 काढला, पण W2 किती होता आपल्याला माहिती नव्हता. त्यामुळे सर्व आपण रिअरेंज केलं इथे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे. W2 ची किंमत काढली मी इन टर्म्स ऑफ W1, इथे पुट केली W2च्या जागी, आणि मग 10 W1 कॉमन काढून 10 - 9 म्हणजे 1/10. W1 ची किंमत इथे पुट केली मी, ती आली 0.14 मिलीमीटर. हा डिफरन्स झाला. तो डिफरन्स आपल्याला विचारला होता. आन्सर किती आला ते बघायला दिलंय.